नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमः शिवाय. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मग सगळे कसे आहात? मजेतच असाल. मी आज तुमच्यासाठी शिवमहापुराण कथा पठण सिरीज घेऊन आली आहे. तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच कथा ऐकल्याने तुम्हाला काय लाभ झाला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवमहापुराण कथा अशी आहे की ऐकल्याने तुमचे सगळे पाप नष्ट होईल आणि तुमच्या संसारामध्ये पती-पत्नीमध्ये अधिकच प्रेम वाढेल व सुख समाधान ही लाभेल. तुम्हाला चारी बाजूने शुभ समाचार कानावर ऐकाय पडतील. अध्याय 6. मेनेच्या पोटी जगदंबा प्रकटली. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, काही काळानंतर भगवती आपल्या पोटी प्रगट व्हावी म्हणून हिमालय व मेना तिचे चिंतन करू लागले. मेनेच्या पोटी जगदंबा प्रकट होणार म्हणून देवादिकांना अतिशय आनंद झाला. मेनेचे 9 महिने पूर्ण झाले तेव्हा वसंत ऋतूत चैत्र महिन्यातील नवमीला मृगशिरा नक्षत्रावर अर्धी रात्र संपल्यानंतर भगवतीचा जन्म झाला. तिच्या आगमनाने सर्व दिशा तेजोमय झाल्या. सरोवरातील कमले उमलली, सुगंधी वायू पसरला, साऱ्या पृथ्वीवर मंगलमय वातावरण निर्माण झाले. सारा निसर्ग मधुर स्वरांची बासरी वाजवू लागला. मेनेच्या उदरी भगवतीने जन्म घेताच तिचे निज रूपात प्रत्यक्ष दर्शन झाले. तिचे दर्शन घेण्यासाठी अनेक देवदेवता तेथे आल्या. त्यांनी स्तवन केले, हे शिवप्रिये अंबे महादेवी, तू देवांची कार्य सिद्धीस नेणारी आहे. तू आमचे कल्याण कर. तू मेनेचे मनोरथ पूर्ण केलेस, त्याप्रमाणे शिवजींचे हे मनोरथ पूर्ण कर. मेनेला अतिशय आनंद झाला. निळ्या कमळासारखी त्या देवीची अंगकांती होती. तिचे स्वरूप पाहून मेनेच्या हृदयातील ज्ञानकमळ विकसित झाले. तिचे अतिशय आनंदाने तिने स्तवन केले. ती म्हणाली, हे महेश्वरी, मला दर्शन देऊन तू माझ्यावर अपार कृपा केलीस. तुझ्या सौंदर्याचे वर्णन करता येत नाही. तू तर त्रैलोक्य जननी आहेस. माझी कन्या शोभशील असे बाळरूप धारण कर. मेनेचे बोलणे ऐकून भगवती स्मित हास्य करत म्हणाली, मेना, तू पूर्वी फार कठोर तपश्चर्या केली होती, त्यामुळे मी तुझ्या उदरी कन्यारूपाने जन्म घेतला आहे. मी मोठ्या स्त्री रूपात तुझ्या समोर प्रकट झाले असते तर तुझ्या मनात संभ्रम निर्माण झाला असता. आता तुझ्या मनात शंका राहणार नाही. आता यापुढे दोघांनी मला कन्या मानून माझे लालन पालन करावे, त्यामुळे तुम्हाला उत्तम गती प्राप्त होईल. मी पृथ्वीवर अद्भुत कार्य करेन, देवांची कार्य सिद्ध करेन, शिवजींची पत्नी होईन आणि सज्जनांचे रक्षण करेन. त्यानंतर जगदंबेने कन्येचे बाळरूप धारण केले. अध्याय 7. हिमालय व मेनेच्या कन्येचा नामकरण विधी. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, जगदंबेने मेन्यासमोर बालक रूप धारण केले आणि ती रडू लागली. तिचा आवाज ऐकून सर्व स्त्रिया धावत आल्या आणि हिमालयाला ही वार्ता ऐकून आनंद झाला. हिमालय पुरोहिताला घेऊन मेनेच्या महालात आला. निळ्या कमळासमान अंगकांती असलेल्या बालकाला पाहून पुरोहिताला संतोष प्राप्त झाला. बालिकेचे तेजस्वी रूप पाहून त्याला आश्चर्य वाटले. कन्या झालेली बातमी गावात सर्वत्र पसरली. अनेक जण पाहण्यास आले. मंगलवाद्यांचा गजर होऊ लागला. स्त्रिया नृत्य गायन करू लागल्या. आनंद उत्सव साजरा होऊ लागला. उत्तम मुहूर्तावर बारसे करण्यात आले. काली असे नाव ठेवले. तारा, शोषशी, भुवनेश्वरी, भैरवी, विद्या, धूमावती, बगलामुखी, सिद्धविद्या, कमलात्मिका अशी शुभकारक नावे ठेवण्यात आली. कन्या रत्न झाल्यामुळे हिमालय आणि मेना अतिशय आनंदी होते. अत्यंत प्रेमाने ते तिचे पालनपोषण करू लागले. शुक्ल पक्षातील चंद्रासमान तिची वाढ होऊ लागली. तिच्या सौंदर्याचे तेज पसरू लागले. कुळाला अनुसरून तिचे नाव पार्वती म्हणून प्रसिद्ध होऊ लागले. तसेच उमा नावाने ती प्रसिद्ध होऊ लागली. चंद्रामुळे आकाश जसे शोभून दिसते, त्याप्रमाणे पार्वतीमुळे हिमालयाचे घर शोभून दिसू लागले. पार्वतीमुळे घरातील वातावरण सर्वत्र पवित्र झाले. पार्वती आपल्या लहान मैत्रिणीबरोबर विविध प्रकारचे खेळ खेळत होती. तिच्या भोवती अनेक मुली जमा होऊ लागल्या. बाळगोपाळांचे खेळ पाहून आई वडील सुखावत होते. अनेक पक्ष्यांचे आवाज ऐकून तसा आवाज काढण्याचा प्रयत्न त्या सर्व मुली करत होत्या. पार्वतीला पूर्वजन्मातील सर्वच विद्या प्राप्त होत्या, तरी पण ती आचार्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेत होती. अत्यंत एकाग्रतेने अभ्यास करीत होती. तिचे ज्ञान पाहून सर्वांना आश्चर्य वाटत होते. अध्याय 8. पार्वतीचा भविष्यकाल. ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, एके दिवशी तू हिमालयाच्या घरी गेलास. त्याने तुला नमस्कार केला. तुझे उचित असे स्वागत केले. आपल्या कन्येला तुझ्या समोर आणून ठेवले आणि विचारले, तुझ्या पुढील आयुष्यात काय घडेल. तिच्या पुढील आयुष्यात काय घडेल. हिमालयाच्या सांगण्याप्रमाणे तू पार्वतीकडे पाहिलेस आणि म्हणालात, हिची सर्व लक्षणे शुभकारक आहेत. ती आपल्या पतीची कीर्ती वाढवणार आहे. ही महापतिव्रता आणि सर्वांना सुख देणारी आहे. हिला पती लाभेल तो मातापिता नसलेला, अमंगलवेश धारण केलेला असेल. मुलीचे भविष्य ऐकून हिमालय व मेना अतिशय दुःखी झाले. परंतु शंकर आपणास लाभणार हे जाणून पार्वतीला आनंद झाला. त्यावेळीपासून ती शंकराच्या चरणकमलांचे चिंतन करू लागली.
हिमालय व मेनेला आपल्या मुलीचे भविष्य ऐकून काळजी वाटू लागली. हिमालय म्हणाला, हे मुनीश्वर, पार्वतीचे भविष्य ऐकून आम्ही दोघेही व्यथित झालो आहे. तिला चांगला पती लाभावा यासाठी काय करावयास हवे ते सांगा. त्यावेळी तू म्हणाला, माझे वचन कधी खोटे होणार नाही. मी पार्वतीच्या पतीची जी लक्षणे सांगितली ती भगवान शंकराची आहेत. भगवान शंकर हे सर्वार्थाने समर्थ आहेत. ते ईश्वरांचे ईश्वर आहेत. ते अविनाशी आहेत, भक्तांना लवकर प्रसन्न होणारे आहेत. तुम्ही आपली कन्या शंकरांना अर्पण करावी. त्याच्या प्राप्तीसाठी पार्वतीने प्रार्थना करणे आवश्यक आहे. पार्वतीने निश्चयाने तपश्चर्या केली तर शंकर पती लाभतील. हे त्यांचे पूर्ण मिलन आहे. त्यामुळे देवदेवतांची कार्ये होणार आहेत. हिच्यामुळे शंकर अर्धनारीश्वर होईल. ही गौरी नावाने प्रसिद्ध होईल. ब्रह्मा विष्णू सदैव हिची पूजा करतील. तरी हे रहस्य प्रकट करू नकोस. ही गतजन्मीची दक्षकन्या होती. आता ती तुमच्या पोटी जन्माला आली आहे. ही हकीकत ऐकून हिमालय व मेनेला आनंद झाला. अध्याय 9. पर्वतराज पार्वतीचे दिव्य स्वप्न. ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, तुझ्या बोलण्याचा अर्थ मेनेला कळला नाही. तिने हिमालयास सांगितले की आपल्या कन्येला उत्तम वर मिळावा, त्यामुळे ती सुखी होईल. हिमालयाने सांगितले की जर पार्वतीने शंकराचे ध्यान केले तर तिला शंकर पती म्हणून लाभतील. मेना पार्वतीकडे गेली. त्यावेळी पार्वतीने सांगितले की पहाटे एक दिव्य स्वप्न पडले. एक तेजस्वी ब्राह्मण आला आणि त्याने मला शंकराची आराधना करण्यास सांगितले. मेनेने हे पार्वतीचे स्वप्न पर्वतराजा यास सांगितले. पर्वतराज म्हणाला, मला देखील आज पहाटे एक स्वप्न पडले. नारदाने वर्णन केल्याप्रमाणे तो दिव्य तपस्वी दिसत होता. अनेक विषयावर माझे व त्यांचे बोलणे झाले. पार्वतीला सेवेला ठेवून घेण्याची मी विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली. हिमालयाचे बोलणे ऐकून मेनेला आनंद झाला. आता स्वप्नातील गोष्टी खऱ्या केव्हा होतात याची ते दाम्पत्य वाट पाहू लागले. अध्याय 10. शिवजींचा भौमपुत्र. ब्रह्मदेव म्हणाले, हे देवर्षी, शंकराची चरित्र परम पवित्र व मंगलकारक आहे. त्याचे आदराने श्रवण करावे. दक्ष यज्ञातून परत आल्यावर सतीची सदैव आठवण शंकरांना येत होती. शंकरांनी समाधी अवस्थेत बराच काळ काढला. समाधी अवस्थेतून बाहेर पडल्यावर त्यांच्या मस्तकावरील एक घामाचा थेंब पृथ्वीवर पडला. त्याचे बालकात रूपांतर झाले. पृथ्वीने स्त्रीरूप धारण करून त्या बालकास दूध पाजले. त्या बालकाला घेऊन ती खेळू लागली. पृथ्वी देवी शिवपुत्राची माता बनली. पृथ्वी मातेच्या अंतरंगातील प्रेम पाहून शंकर परम संतुष्ट झाले. ते पृथ्वीला म्हणाले, या बालकाचे प्रेमाने पालन कर. हा परम गुणकारी व भूमी देणारा होईल. तू पुत्र म्हणून याचा स्वीकार कर. पृथ्वीने बालकाचा सांभाळ केला. हा भौम नावाने प्रसिद्ध झाला. भौम म्हणजेच भूमिपुत्र मंगळ. शिवकृपेने त्याला महत्त्व प्राप्त झाले. नमः शिवाय. तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. राधे.